सगळे जे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत ते जो काही आपला बारो तांबे जिल्हा परिषद गट आहे त्या गटातील सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत. फक्त आमच्या नेत्या आणि उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार ह्या जुन्नर शहरात नाही, परंतु इथं जे पाठीमागे सगळे बसले आणि जे इथं येणार होते परंतु ते वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्याच्यामध्ये विचार केला तर खडकुंबे, सुकाळवेडे, आंबे हातवीज, इंगळूण, गंगाळदरे, सोनावळे, इकडे देवळे, आजनावळे, घाटघर, बारव, सगळ्याच केवाडी, इकडं माणिकडोक, खामगाव, पिंपळगाव, सिद्धनाथ, इकडं सगळ्या जो काय आमचा तांबेबारो जिल्हा परिषद गट आहे या गटातील प्रत्येक गावातला माणूस हा या बदलामध्ये सहभागी आहे. मुळात मुद्दा असा आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतली. आमचे जे उमेदवार आहेत ते आता सध्या लोकांना तिकडे मतदारांना भेटत आहेत आणि आम्ही सगळेच त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायला आहे. आमचे उमेदवार इथं एकच उमेदवार नाही, हा एक कलमी कार्यक्रम नाही. इथं प्रत्येक गावातला माणूस हा भविष्यामध्ये उमेदवार जिल्हा परिषद सदस्य असणार, त्याच्या विचाराने पुढचं काम हे होणार. दुसरी गोष्ट, हे जे तिन्ही उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवारांची जी निवड प्रक्रिया करण्यामध्ये कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून सहभाग घेतला होता आणि ह्या कार्यकर्त्यांनी म्हणून हे उमेदवार ठरवले. त्याच्यामुळे जे वरून जी लादण्याची प्रक्रिया आहे ती ह्या गटामध्ये झालेली नाही. कार्यकर्त्यांमधून हे उमेदवार उभे राहिले आणि त्यामुळे यावेळेस जनतेचा त्यांना प्रचंड पाठिंबा. आपण जे आता नक्कीच आपला जो जाहीरनामा आहे, जाहीरनामा जो उमेदवारांच्या वतीने प्रसिद्ध झालेला आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे आणि त्यामुळे ते उमेदवार त्या ठिकाणी भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमावरती कृती कार्यक्रम राबवणार. विशेष म्हणजे या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांचा या उमेदवारांवरती प्रचंड पाठिंबा आहे आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांचं पश्चिम विभागावरती प्रचंड लक्ष आहे. त्याच्यामुळे हे जो काही मुद्दे या ठिकाणी विजन म्हणून मांडले, याच्यातला प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा हा योजना राबवत असताना, हा खरं करत असताना, हा प्रत्यक्षात उतरवत असताना या ठिकाणी जे काही संजय साबळे किंबहुना ही सगळी मंडळी आहे, ही सगळी उच्च शिक्षित, डॉक्टरेट आहे, वकील आहे, ही सगळी मंडळी याच्यामध्ये प्रामुख्याने उमेदवारांबरोबर राहतील आणि येत्या पुढच्या काळामध्ये आदिवासी भागाच्या ज्या काही हालापेष्टा इतके दिवस झाले त्याच्यापासून लोकांना काहीतरी दिलासा मिळेल असं काम नक्कीच आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून होईल. दुसरी गोष्ट पत्रकार महोदय, याच्यामध्ये कसं असतं, जिल्हा परिषद उमेदवार किंवा पंचायत समिती उमेदवार जरी एक असतात तर ज्यावेळेस संघटना ज्यावेळेस त्यांच्या पाठीमागे असते, संघटनेमध्ये वेगवेगळे कौशल्य असतील, ज्यावेळेस माणसं त्यांच्या पाठीमागे असतात त्यावेळेस हे काम रेटण्याची ताकद ही 10 पटीनं वाढते. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आमचे उमेदवार तर सक्षम आहेतच, पण त्यांच्या मागे सक्षम संघटन उभं आहे. त्याच्यामुळे हे विजन आम्ही नक्कीच दूरदृष्टीनं पूर्ण त्याच्याबाबत आम्हाला माहिती नाही, आपण त्यांना विचारलं तर चांगलं होईल. मुळात मुद्दा असा आहे की मी मागाशी सुरुवातीला बोलताना सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये विशेष करून तांबेबारो जिल्हा परिषद गटावरती अनेक राजकीय पक्षांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. ही परिस्थिती जेव्हा आपण पाहिली की अनेक राजकीय स्थित्यंतर त्या ठिकाणी घडली, ती घडत असताना आमचे असणारे जे काही नेते आहेत आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलेल्या सूचनेवरूनच उमेदवारांना तयारी करायला सांगितली होती. परंतु जनतेचा रेटा काय आहे, जनतेच्या मनात काय आहे, हे सगळं शरददादांनी ओळखून आमच्या उमेदवारांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी हे उमेदवार जे आहेत ते आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आता घेण्याची थोडीशी पार्श्वभूमी खूप मोठी होईल. तुम्हाला अगदी जवळची सांगतो की कोरोनापासून तिथल्या आपला बंद राहिला, म्हणजे कामकाज सगळं बंद राहिलं.
तर साधारणतः इलेक्ट्रिसिटीच्या नियमाप्रमाणे 3 महिन्यापर्यंत ते स्टॉप ठेवतात. नंतर कट केली जाते लाईट. आपलं 3-4 महिन्यामध्ये ते कट केल्यानंतर मग पुढे कोरोनाचा कालावधी आम्हाला बिल भरता आलं नाही. पुढे प्रकार असा झाला की निवडणूक प्रक्रियेला पहिली लागली 21 मध्ये. नाही सांगतो ना तुम्हाला की त्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही सबमिट करायचा प्रयत्न केला, ते काही झालं नाही. देवराम शेठ लांडे आम्ही समोरासमोर बसून निर्णय घ्यायचा ठरवला. तो त्यांनी सगळे उमेदवार उचलले, त्याच्या बंगले ठेवले. त्यामुळे निवडणूक असं करता करता 2दा तो प्रयोग झाला. तिसऱ्यांदा आम्ही असं ठरवलं किंवा ते करत असतील तर त्यांनी ते करावं. आम्ही सगळे थांबलो, म्हणजे जुने जे संचालक होते ते आम्ही सर्व बाजूला झालो. आता नवीन संचालक आहेत ते अतिशय म्हणजे त्यांना प्रकल्पाच्या बाबतीत कुठलाही नॉलेज नाही, काही माहिती नाही. अशा पद्धतीचं ते ठिकाणी संचालक मंडळ गेलेलं आहे. तज्ञ संचालक मधुकर काठे आणि देवराम लांडे हे 2 तज्ञ संचालक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आमचं जे विजन होतं की आम्ही 7,96,00,000 रुपये ऑलरेडी आदिवासी विकास विभागाकडे मंजूर केलेले होते. त्याच्यातला पहिला टप्पा 3.5 कोटी हा आपल्याला ऑलरेडी देणं आहे. म्हणून ज्या लीना बनसोडे म्हणून आपल्या ज्या आदिवासी आयुक्त होत्या आणि महामंडळाच्या पण संचालिका त्याच होत्या. तिथे आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 3.5 कोटी लगेच रिलीज करते. फक्त तुम्ही 3.5 कोटीमध्ये काय करायचं आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून माझ्याकडे द्या, म्हणजे मी त्या पद्धतीनं तुम्हाला पैसे रिलीज करते. यांना प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय तिथपासून तर काय नेमकं पहिली सुरुवात कशाने करावी इथपासून तर कशा पद्धती. त्यामुळे आज तो प्रकल्प अतिशय डबघाईला आलेला वाटतो. आम्हाला असं वाटतं की आता जर कदाचित त्यांनी शहाणपणा करून जर तो राजीनामे दिले, नवीन बॉडी की ज्यांना प्रकल्पाविषयी काय माहिती आहे अशी बॉडी जर त्या ठिकाणी गेली तर तो प्रकल्प उभा राहील. आणि मग त्याच्यामध्ये शरददादा असेल किंवा खासदार साहेब असतील किंवा सगळे जे मदत घेता येईल जेणेकरून तो प्रकल्प आपल्याला चालू करता येईल. काय हो नाही, आपल्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा आता जी काही सत्ता केंद्र राहिलेले ही एकाच माणसाकडे गेले कित्येक दिवसापासून राहिले, याच्याकडनं त्याच्या घरातल्या माणसाकडे, त्याच्याकडनं त्याच्या मर्जीतल्या माणसाकडे, अशा प्रमाणे ते सत्ता केंद्र राहिलेलं आहे. परंतु इथं बसलेले आदरणीय काळूदादा जेव्हा पंचायत समिती सदस्य राहिलेले तेव्हा त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. इथं बसलेले प्रत्येक जण आमचे उमेदवार देखील सरपंच आहेत आणि पाठीमागे जे कार्यकर्ते आहेत ते देखील चांगल्या चांगल्या म्हणजे गावचे सरपंच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले. परंतु जिल्हा परिषदेचं असणारं एक चांगलं पद हे काही सर्वसामान्य कुठल्याच माणसाकडे नसल्यामुळं तितक्या ताकदीचं काम करता आलं नाही. परंतु आदरणीय शरददादा जेव्हा तालुक्याचे आमदार 14 ते 19 राहिले तेव्हा आदिवासी भागातले सगळे मुख्य रस्ते केले, पर्यटन तालुका केला. त्याच्यानंतर आता बुडीत बंधाऱ्याला आता संजूजी सांगितलं की त्याला मंजुरी देखील आहे. म्हणजे असे अनेक प्रकल्प करण्याचा प्रयत्न केलाय. पण इथं जर समजा जागृत जिल्हा परिषद सदस्य झाला आमच्या आदरणीय सुनीताताई सारखा, पंचायत समिती सदस्य कमलताई किंवा नीलमताई सारख्या झाल्या तर ह्या उच्च शिक्षित आहेत. हे आदरणीय शरददादा असतील किंबहुना खासदार असतील किंवा राज्य शासनातील वेगवेगळी मंडळी असतील त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतील, आदरणीय शरददादाकडे आग्रह करतील की आमचा बुडीत बंधारा झाला पाहिजे, आमच्या इथं हॉस्पिटल झालं पाहिजे, आमचा रस्ता खराब आहे तो झाला पाहिजे, आमच्या गावांना एसटी गेले पाहिजे, आमच्या शाळा सुसज्ज झाल्या पाहिजेत, आमच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, महिला सक्षमीकरणाचे वेगवेगळे प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजेत. यासाठी आमची सुनीताताई असेल, कमलताई असेल, नीलमताई असेल हे आग्रह धरतील आणि त्या अनुषंगाने आमचे जे काही आमदार आहेत कार्यसम्राट आमदार ते काम करतील. राज्य शासनाचा जिल्हा परिषदेचा निधी आणून या ठिकाणी ते काम भविष्य काळामध्ये होईल. त्याच्यामुळं असं काय नाही, ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी आतापर्यंत काही काम केलं नाही, त्यामुळे त्याच्यावर काही जास्त चर्चा करायची नाही. आमचं जे विजन आहे ते जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि यावेळेस बाकी बदल हा निश्चित पद्धतीने घडवायचे. त्याच्यावरती अधिक काही बोलायचं नाही. मतदार हा सुज्ञ आहे. मतदार 100% त्या जे काही जातीवाद करतात त्याला प्रचंड पद्धतीने पुन्हा विरोध करतील आणि प्रचंड मताने निलमताई देखील निवडून येईल. मला मी जसं सांगितलं उमेदवार निवडण्याची प्रक्रिया आहे ही आदिवासी समाजातूनच झालेली. त्याच्यामुळं हा मुद्दाच फोल ठरतो. त्या एका गावच्या लोकनियुक्त सरपंच आहे, ही सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पार पाडलेली. छाननीमध्ये त्यांचा अर्ज मान्य झालेला आहे. त्याच्यामुळे हा मुद्दाच गैरलागू होतो. आणि मुळात जे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात किंवा पोस्ट टाकतात त्यांना मला वाटतं संविधान वाचायला दिले
गरज आहे. संविधानामध्ये काय सांगितलंय, सर्व धर्म समभाव, त्या जाती भेदाचा किंवा याचा काही विषय नाही. आणि असं आज समाजामध्ये म्हणा किंवा इतर समाजामध्ये कोणी कुणाबरोबर लग्न करावं असं काही बंधन नाही. त्यामुळं ज्याला एकमेकाचं प्रेम असते त्यामुळे कोण कुठेही लग्न करू शकतो. म्हणून त्याचे आणि तसे सर्वोच्च न्यायालयापर्यंत निकाल आहे की जात ही आई वडिलांतून आलेली असते, ती जात कुठली जात नाही. आणि त्या नियमाप्रमाणेच आता तेवढं आपल्या 12 गणातला उमेदवाराचा विषय नाही, तर असे कितीतरी प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे अकोला असेल तिकडे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे उमेदवार उभे राहिले. इव्हन आमदार पण निवडून आले. विरोधकांना टीका करण्यासाठी काही विषय निघून जातात. तेवढाच मुद्दा त्यांना हे आहे. कुठेतरी डॉमिनेट करण्यासाठी एक मुद्दा, दुसरं काहीच नाही ना. व यांना भ्रष्टाचार आरोप करणे असं काही नाही. डॉमिनेट करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले, आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी पंचकृषीच्या आदिवासी समाजाच्या रत्नाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचे काही लोक होते. त्यांच्यावर समाजाचा प्रयत्न केला गेला. आणि त्याचे काही मुळात तो जो विषय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. संबंधित जे काही शेतकरी आहेत त्यांच्या वरती देखील आपण चर्चा करतोय. संबंधित पुढचे जे कोणी खरेदीदार आहेत त्यांच्याकडे देखील आपण प्रयत्न केलाय की त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय आहे हे सगळं तपासून त्याच्यावरती चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊनच त्याच्यावरती वक्तव्य करणं गरजेचं आहे. ही गोष्ट सगळ्याच लोकांना माहिती आहे, पण त्याच्यामध्ये कायदेशीर काय करता येईल याबाबत सगळेजण विचार करतायत. लवकरच त्याच्यावर सुद्धा मार्ग काढला. फक्त पाणी प्रश्न पुढे गेला नाही, मुळात पाणी प्रश्न आमच्या पाचवीला कुठल्या धरण आमच्या इकडे भरपूर आहे. निवडणूक आली म्हणण्यापेक्षा याच मुद्द्यांवरती, विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली गेली पाहिजे, म्हणूनच खरं तर तो प्रश्न आहे. आणि येत्या पुढच्या काळामध्ये मी आपल्याला आश्वासित करतो की आमच्या ज्या काही उमेदवार आहेत सुनीताताई आणि त्यांचे 2 सहकारी ते हा प्रश्न नक्की सोडवतो. आमच्याकडे भाऊ देवाडे साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. निश्चित पद्धतीने लवकरच ते आपल्याला देतील. आपल्याला सुख धक्का त्याचा आपल्याला यापूर्वी दिलाय. पुढे देखील ते आपल्या बरोबर, आमच्या बरोबर ते आहेत. सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत आहेत. भविष्यात देखील ते आमच्या सोबत असणार. 100% सगळं होईल. सगळे प्रतीक्षा आहे. आपल्याला सगळी उत्तर आम्ही पुन्हा एकदा आपल्याला निमंत्रित करू आणि सगळ्या आपल्या ह्या प्रश्नांची उत्तर देऊ. असं कोणी सांगितलं? हा हास्यास्पद विषय आहे. आम्ही सांगितलं ना की आमच्या 10 वर्ष सरपंच असणाऱ्या कमलताई आहेत, 5 वर्ष आणि MBA असणाऱ्या असलेल्या नीलमताई आहेत आणि आमच्या सुनीताताई देखील या समाजाची जाण असणाऱ्या आणि जेवढा जिल्हा परिषदेला मागच्या जिल्हा परिषद सदस्यापेक्षा आता ज्या आमच्या सुनीताताई या उच्च शिक्षित आहेत. त्याच्यामुळे धन्यवाद.